नमस्कार मित्रांनो, लग्नगाठ भाग 1. आज मिहिरला जे पाहिजे होतं ते मिळालेलं होतं, त्यामुळे त्याला खूपच आनंद झाला होता. ओके कर आता, दुसरा काही तुझ्यासमोर ऑप्शनच नाही, असं मिहिर मान हलवत म्हणाला. त्याला तर आज खूपच आनंद झाला होता, पण मिहिर तिला आपल्या चेहऱ्यावरचा आनंद हा दाखवत नव्हता. प्रिया ही राग लपवत म्हणते, एवढा काय, मी वाईट चहा बनवत नाही आणि तुम्हाला चहा पिल्यानंतरच समजेल की रात्री काकूंनी किती चांगला चहा बनवला होता. पण आता काय करणार, काकू तर आपल्या कामामध्ये आहेत ना आता. मिहिरला तर माहिती होतं की रात्री प्रियाने चहा बनवला होता, तरी सुद्धा तो मुद्दामून तिच्या खोड्या काढत होता. प्रियाच्या चेहऱ्यावरचा राग बघून मिहिरला खूपच आनंद होत होता. मिहिर आज प्रियाला खूपच चिडवायला लागला होता, त्यामुळे प्रियाला काय करावं हे काहीच समजत नव्हतं. प्रिया अखेर वैतागून मिहिरला म्हणाली, तुम्ही बाहेर सोफ्यावरती बसा, मी तुम्हाला चहा आणून देते. प्रिया आता रागारागामध्ये मिहिरला चाय करते आणि चाय मिहिरला देते. चहाच्या स्वादाने मिहिरला राहवत नाही आणि मिहिर चहा घेतो. प्रियाने आपल्या कोमल आवाजामध्ये आणि अलकत आवाजामध्ये मिहिरला विचारले, कसा झाला आहे चाय? मिहिरला तर प्रियाचा चाय खूपच आवडला होता. मिहिरच्या लक्षात आले की प्रियाने कालसुद्धा चाय आपल्याला बनवला होता, पण मिहिर मुद्दामून प्रियाला म्हणायचा की चाय तुझा चांगला नाही झाला, प्रियाला चिडवण्यासाठी. मग प्रिया मिहिरकडे रागाच्या नजरेने पाहत उभी राहायची. चहा मग नाही ना चांगला झाला, मग तुम्ही पिताय कशासाठी? तुला चाय बनवताच येत नाही हे तू स्पष्टच सांग ना. मिहिरला तर प्रियाचा गोड रुसवा बघून खूपच मजा वाटत होती आणि मिहिरला प्रियाचा वाकडा चेहरा बघून आणखीनच मजा यायची. चहावरून मिहिर आणि प्रियामध्ये भांडण सुरू होतं. मिहिर हा प्रियाशी भांडता भांडता संपूर्ण चहा संपून जातो. मिहिर आता प्रियापासून जाताना प्रियाच्या कानामध्ये कुजबूज करतो आणि हळूच म्हणतो की प्रिया, चाय खूप चांगला झाला होता. एका क्षणाला प्रियाला काहीच समजत नाही की हे मिहिर असं का करत आहे. पुढील भाग पाहण्यासाठी चॅनल सबस्क्राईब करा.